नमस्कार माझ्या गोड गोष्ट मित्रांनो. आज आरव एका छोट्या निर्णयामुळे एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकतो. चला पाहूया. आज आरवकडून एक चूक झाली होती. खूप मोठी नाही, पण आरवला ती खूप मोठी वाटत होती. तो स्वतःशीच विचार करत होता, आईला सांगू का, की थोडं लपवून ठेवू? आरवचं मन घाबरलेलं होतं. नेमकं काय झालं ते पाहूया. आरव घरात खेळत होता. पण खेळता खेळता त्याच्याकडून अचानक आईची आवडती फोटो फ्रेम खाली पडली. काच तुटली. ती मुद्दाम नाही, पण चूक तर झाली होती. आरव खाली पाहतो. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. आई रागावेल का? आई निराश होईल का? आरवच्या मनात दोन आवाज होते. एक आवाज म्हणत होता, काही सांगू नको, कुणालाच कळणार नाही. पण दुसरा आवाज हळूच म्हणत होता, खरं बोल, आई समजून घेईल. आरव थोडा वेळ शांत बसतो. एक खोल श्वास घेतो आणि मग उठतो. तो आईकडे जातो. डोळे थोडे पाणावलेले. आई, माझ्याकडून चूक झाली. आरव सगळं खरं सांगतो. काहीच लपवत नाही. आई काही क्षण काहीच बोलत नाही. ती शांतपणे सगळं ऐकते. आरवच्या मनात विचार येतो, आता आई रागावेल. पण आई हसते आणि प्रेमाने म्हणते, आरव, चूक होणं वाईट नाही. चूक लपवण्यापेक्षा खरं सांगणं खूप धाडसाचं असतं. आरवचं मन हलकं होतं. तो हसतो आणि स्वतःलाच म्हणतो, खरं बोलणं किती छान वाटतं. आज आरव एक महत्त्वाची गोष्ट शिकला. चूक म्हणजे शिक्षा नाही. चूक म्हणजे शिकण्याची संधी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथे खरं बोलता येतं, तिथे मन नेहमी शांत राहतं. ही गोष्ट आरवच्या गोष्टी या मालिकेतील आहे. आजची गोष्ट तुम्हाला आवडली का? अशीच गोड, शांत, मनाला भिडणारी गोष्ट ऐकण्यासाठी गोष्ट मित्र स्टोरी टेलर फ्रेंडला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या गोष्टीसह.